परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यश मी स्वागत करतो. We welcome you all in the holy and glorious name of the Son of the Most High God. आमचा देव किती चांगला आहे याचा अनुभव आम्ही प्रतिदिवशी आम्ही घेत असतो. And we experience daily how good our God is. आणि आज सुद्धा तो अनुभव आम्ही घेतलेला And आहे. even today we are experiencing it. आजचा सुंदरसा दिवस आमच्या आयुष्याला देवानं A जोडला. wonderful day God has brought us into our lives. आणि सकाळच्या समयी त्याच्या पवित्र जनांमध्ये उभं राहून त्याची उपासना करण्याची सुंदरची संधी देवानं आम्हाला And He दिली. gave us an opportunity to stand in His temple and worship Him on His beautiful day today. प्रियानो, जीवन आयुष्य जगण्याचा आनंद तो तुम्हाला उपभोगायचा असेल Beloved, if you want to experience the joy of living this life, तर निरंतर प्रभूची स्तुती आणि आराधना करा. then worship Him continuously. म्हणजे जीवन जगण्याचा किंवा आयुष्य जगण्याचा जो आनंद तो तुम्हाला उपभोगता So the येईल. joy of living, you can experience it. प्रियानो, जगाच्या राहाटीमध्ये किंवा जगाच्या या गडबडीमध्ये So beloved, in the fastness of this world, मनुष्य फार कष्ट करतो, फार झटतो आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी. a man tries very hard for himself and his family. आणि तो सगळं काय स्वतःला विसरतो आणि सगळं काय आणि झोकून देतो, आयुष्यभर कष्ट करतो. And he forgets himself and he just works hard for everything. आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये जे असतो येतो And when he comes into the second half of his life, आणि जे असतो मागे वळून पाहतो, and when he looks back, त्याला कळतं की आपलं जगणंच आपण विसरून गेलो. and he knows, he experiences that I forgot to आपलं live. जगणं राहून गेलं. And he says that I forgot to live. कारण त्या कष्टामध्ये त्या संपूर्ण धावपळीमध्ये जगणं म्हणजे काय तेच त्याला उमगलेलं नसतं. Because in the hard work, in the fastness of life, he forgot to live. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, So the Bible says, तुम्ही पहाटे सुटता, and you wake up early in the morning, उशिराने विश्रांती घेता, you rest late in the night, व कष्ट करून अन्न खाता, you work hard and eat your food. पण तो तुमचं करणं व्यर्थ आहे. But that is all waste. तोच तो आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेती देतो. And he fulfills the needs in your sleep. कष्टामध्ये काय होतं प्रियानो? And what happens when you work hard? मनुष्य जगणं विसरून जातो. Man forgets to live his आणि life. आम्हाला जगायचं आहे And प्रियानो. you have to live your life. कुणासाठी जगायचं For आहे? whom? आम्हाला प्रभूसाठी You have to live जगायचं your आहे. life for God. म्हणून देवाचा दास म्हणतो, So the servant of God says, जगणे मला ख्रिस्त and living is Christ for आणि me, मरणे मला लाभ आहे. and death is benefit for me. आणि जगणं जर मला ख्रिस्त असं जर मला व्हावं असं वाटतं, And if living is Christ for me ते and I want it, एकच काम आम्ही करायला पाहिजे. just one thing we have to do, निरंतर प्रभूचं गीत आम्ही गायला and पाहिजे. sing the song of God निरंतर continuously. प्रभूच्या नावाला धन्यवाद आम्ही Give दिला thanks पाहिजे. to His name in नवं unceasingly. गीत आम्ही देवाला सादर A केलं new पाहिजे. song we have to present to बायबल Him. मला सांगतं, त्यानं आम्हाला हर्षाचा कटिबंध And नेसवला. Bible says He has given us a robe of righteousness. त्यानं माझ्या मुखात नवं गीत He घातलं. has put a new song in our mouths. हे गीत आम्हाला देवाला सादर करण्यासाठी त्याने आमच्या मुखात घातलेलं आहे. And this song we have to present, and that's why He's given it to us. गीत गात ज्यावेळेस आम्ही आयुष्याचा प्रवास करत असतो And प्रियानो, when we have a journey in this life, we'll sing the song. आमच्या आध्यात्मिक मार्गाची मजल दरमजल आम्ही करत होतो असतो. And when we are journeying in this life, आमच्या आयुष्याचा प्रवास सुखकर होतो our journey becomes easy. आणि आमच्या ध्येयाप्रत आम्ही आणि व्यवस्थित पोहोचतो प्रियानो. And we go to our end goal. गीत गात आम्ही जेव्हा प्रवास करतो, While singing, when we complete this journey, आम्हाला आलेल्या कष्टाचं किंवा प्रश्नाचं किंवा समस्येचं काही आणि भय राहत we नाही. don't have fear of any problems, of any situations coming in our lives. म्हणून गात राहा So प्रियानो. keep singing always. प्रभूला गात राहा, Keep singing to the Lord. निरंतर गात राहा. Keep singing सकाळी continuously. गात राहा, In the morning, दुपारी गात sing राहा, in the afternoon, संध्याकाळी गात sing राहा, in the evening, मध्यरात्री गात sing राहा. at midnight. हालेलुया, प्रभूला And धन्यवाद. hallelujah, praise be to God. परमेश्वर चांगला आहे, Our God is good. त्याची दया His सनातन mercy आहे. endures forever. हालेलुया. प्रियानो, हा देवानं आम्हाला दिलेला आनंद आहे. And this is the joy God has given us. प्रभूचं गीत गाणं, And singing the song of the Lord, प्रभूच्या नावाची स्तुती करणं, and worshiping His name, निरंतर प्रभूला आणि गौरव देणं. unceasingly giving glory to Him. स्वर्गामध्ये 24 वडील आणि 4 प्राणी 24 elders and 4 animals, न थांबता निरंतर म्हणत आहे, and they are saying continuously, पवित्र 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 जो होता, जो आहे, जो येणार, तो सर्व सत्ताधीश. holy, 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 the one who is going to come. प्रियानो, वाईट वाटतं, आम्ही पाहतो आम्ही बऱ्याच वर्षापासून विश्वासाचं जीवन जगतो, And we are living our life as a believer for many years. पण तरी आम्ही फार आणि आम्ही पाहतो एक प्रश्न घेऊन नेहमी आमचं जीवन असतं. And still our life is full of questions always.
आम्हाला ज्याच्या मागे धावायचंय तिकडं न धावता आम्ही भलत्याच गोष्टीच्या मागे धावत And असतो. what we have to go behind, we don't go behind that, but we run behind other things. आमचं जीवन अस्वस्थ आम्ही करून घेतलेलं आहे प्रियानो. And our life is uneasy. वचन मला माहित आहे, I know the word. देव मला माहित I आहे, know my God. मला काय करायचं ते मला माहित आहे. I know what I have to पण do. प्रियानो आम्ही चुकीच्या विचारामुळे आम्ही आणि सर्व काही चुकीच्या गोष्टी करत आहोत. But beloved, because of wrong thoughts, we do wrong things. आणि प्रियानो आम्ही ज्या आमच्यामध्ये जो उत्साह असला पाहिजे, आमच्यामध्ये जे तेज असलं पाहिजे, आमच्यामध्ये आणि जो आम्ही पाहतो एक एनर्जी असली पाहिजे किंवा जी ऊर्जा असली पाहिजे ती आमच्यामध्ये आहे असत The नाही. energy, liveliness, enthusiasm that there should be in us, it is not there. पवित्र शास्त्रामध्ये सांगतं की देवानं तेजस्वितीच्या परंपरेनं आमचं रूपांतर झालेलं आहे. And the Bible says we have been transformed by the divine light. पण ती परंपरा आमच्यामध्ये आहे का? But do we have the ते transformation? तेजस्वितीच्या परंपरे माझं रूपांतर झालंय ते तेज माझ्यामध्ये आहे Do I का? have the divine light in me? तो आणि तो प्रकाश माझ्यामध्ये आहे Do I का? have the light? आम्ही अजूनही प्रियानो आणि त्या प्रश्नामध्ये आम्ही पाहतो त्या आणि कुठल्या तरी विवंचनेमध्ये आम्ही आहोत. All the time we are in the situations and questions. हालेलुया. Hallelujah. गोंधळ गोंधळ आणि गोंधळ आहे. Confusion, confusion, and confusion आम्ही पाहतो always. सर्व प्रकारचा गोंधळ आहे. All types of confusion. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही पाहतो आता फार गोंधळ In आहे. spiritual life we see a confusion. आम्ही पाहतो आणि अनेक सेवक आलेले There आहेत. are many servants have come up. मागे तुम्हाला सांगितलं युट्यूबवर भरपूर सेवक आलेले There are आहेत. many servants on YouTube. प्रत्येक जण आपापलं काहीतरी तत्व घेऊन आलेला आहे. Everyone has their doctrines. विसरलेला आहे की आम्हाला वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवायचा They आहे. forget we have to preach the Christ crucified. ख्रिस्ता आम्ही पाहतो वधस्तंभावर ख्रिस्त आम्ही गाजवतो त्याच्यामध्ये आम्हाला आशीर्वाद आहेत. And we have blessings on the crucified त्याच्यामध्ये Christ. आम्हाला विजय जीवन आहे. We have a victorious life in Him. त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे. We have joy in Him. त्याच्यामध्ये आम्हाला स्वास्थ्य आहे. We have good health in Him. त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे. We have assurance in पण ते Him. सर्व काय विसरला आहोत But we have forgotten it. आणि आम्ही चुकीच्या गोष्टीकडे वळालेले आहोत. We have been on the wrong things अतिशय चुकीच्या गोष्टी and very wrong things. बायप्रियानो अतिशय वाईट वाटतं. And there's a wrong things going on. आणि हे आमच्या जवळ असता कामा नये. And we shouldn't have this. म्हणून पवित्र शास्त्रामा So सांगतं the Bible tells us आत्म्याने भरलेले व्हा. we have to be filled with the Spirit. आत्मिकता आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. Spirituality should be म्हणजे there in आम्हाला us. काय करायचं आहे, आम्हाला प्रभूसाठी कसं जगायचं आहे ते आम्हाला कळेल. So what we have to do, we'll know that. शिक्षणाचा अतिशय आणि गोंधळ झालेला आहे There's all confusion about teaching. आणि प्रत्येक प्रीचर आणि ऐकत असतो आम्ही And we listen to all preachers. आणि मग ह्याचं ऐकायचं का त्याचं ऐकायचा हा प्रश्न. Should we listen to him or the other one? हल्ली तर फार युद्ध चालू आहे युट्यूबवर. And there's a battle going on YouTube. मी कधी बघत नाही त्या युट्यूबच्या मेसेज. And I don't see the preaching on पण YouTube. एकदा मी असंच दुपारी एक आणि युट्यूब ओपन केला तर एका देवाच्या सेवकाचा आणि माझ्या समोर व्हिडिओ आला. And once I opened YouTube and there was a message of a servant of God. आणि म्हटलं बघावं जरा ऐकावं काय सांगतात लोकांना ते तर आहे. And then I heard him for once. एवढे भरपूर व्ह्यूज आहेत एवढं सगळं म्हटलं काय He's सांगतात got जरा. great views, and so I was curious to hear him. पाऊण तासाचा तो मेसेज होता प्रिया. And it went on for 45 आणि minutes. पाऊण तासाच्या त्या मेसेज मध्ये And after 45 minutes, त्यांनी संदेश काहीच दिला नाही. and there was no real teaching. त्या देवाच्या सेवकांनी पूर्वी कधीतरी दिलेल्या मेसेज मध्ये काहीतरी आणि कमेंट कुठल्या तरी दुसऱ्या सेवकांनी पास केल्या, सांगितलं की हे जे हे पास्टर बोलले हे चुकीचं बोललो, कसं चुकीचं बोललो ते काहीतरी त्यांनी त्या सेवकांनी मेसेज दिला. And some servant of God had put a comment on previous message that he had given a wrong teaching. मग तो जो सेवक मला खोटं बोलला तो का खोटं बोलला आणि माझंच कसं खरं आहे आणि ते सांगण्यासाठी पुन्हा या व्यक्तीनं 45 मिनिटं व्हिडिओवर संदेश दिला. So why did the servant of God put a comment and how I am correct? He explained that in 45 आणि ही minutes. सध्या अशी स्पर्धा चालू आहे. And there's a competition going on like this. तो माझ्या विरोधात हे बोलतो मग मी त्याच्या विरोधात ते बोलणार He's आहे. saying against me, so I'll say against him. मी खरं शिक्षण देणार आहे, मी खरं शिक्षण देणार I आहे. give the real teaching, I give the right teaching. जे काही ठराविक लोक आहेत काय पर्सेंटेज सत्य शिक्षण देणारे त्याच्यामध्ये माझं नाव आहे. And I am the one who gives the real teaching, and I'm one of आणि those. त्या देवाच्या सेवकाने जे त्यांच्याविषयी जे बोललो त्याच्यावर 45 मिनिटं त्यांनी So the सांगितलं. servant of God preached on that comment of 45 minutes. अरे बाबा म्हटलं हा प्रकार काय वेगळा आहे. And so what is this thing? हालेलुया. Hallelujah. आणि काही ठिकाणी मी पाहिले प्रियानो And I've seen in some places. रविवारचा मेसेज चर्च मधून ऐकून येतात And they listen to the message on Sunday. आणि मग परत घरामध्ये आणि मग त्यांचे ठरलेले काही प्रीचर आहेत मग ते युट्यूबवर दररोज चालू असतं. And then again on Sunday they hear some preachers on YouTube. माझ्या घरामध्ये मला कधी कधी आवाज येतात. In my house even I hear it म्हणजे sometimes. माझ्या फॅमिलीमध्ये नाही. Not in my house. आणि मग आम्ही पाहतो की मग मला जरा प्रश्न पडतो कोणी सेवक आहे. And then I had a question, and who all are these मग preachers? कधी कधी मी विचारतो कोण आहे देवा ऐकताय तुम्ही. And who are these people? मग काय म्हटलं पास्टर सांगतं त्या चांगलं नसतं का. And when the
pastor tells is not good, उत्तर काय आहे? and what's the answer? मग खूप चालू आहे. It's very good. मग मी ह्याचं ऐकतो, मी त्याचं ऐकतो. I listen to him, I listen to those, माझे पालक वेगळे, and I have a different pastor. माझे स्पिरिच्युअल फादर वेगळे, My spiritual father is a माझे different जन्म person. देणारे फादर, तीन फादर झाले. My biological father is different. हा, एक जन्म देणारा फादर, The one who gives me birth, एक जन्म देणारा पिता, and the one who biological father, एक चर्च मधले पालक ते फादर, and the pastor in the church is a father, आणि एक मग दुसरे जे सेवक ज्यांना मी फॉलो करतो ते माझे स्पिरिच्युअल फादर. and another servant that I follow is my spiritual आता father. ही एक नवीन पद्धत कुठून आली काय माहिती? And this is a new trend going on. तुम्हाला जन्म देणारे फादर तुमचे पिता ते बरोबर आहे. The one who gives you birth, biological मेन father, मूळ पिता आपला सनातन पिता परमेश्वर. and our main father is our Lord हा, God, सॉरी, पिता परमेश्वर, and our eternal God. जन्म देणारे फादर, The biological father, नंतर पाळक ते एक फादर, the pastor in the church, आणि नंतर परत आम्ही पाळकाला सोडून आज इतर ज्या आणि सेवकाला फॉलो करतो ते एक स्पिरिच्युअल फादर. and again we have a spiritual father whom we follow. किती झाले? How many are there? 4 फादर. There are 4 fathers. आता स्वर्गातला पिता परमेश्वर, And the father in heaven is the Lord जन्म God, देणारा पिता, the biological आणि father, माझे पाळक ते एक माझे पिता. and my pastor is my father. तिघांना सोडून हा चौथा जो पिता आलाय But the fourth father that तो has काय come up, नक्की काम करतो काय समजत नाही. what does he do? We don't know that. पण त्याच्यावर जास्त भरोसा असतो. But we believe in him more. परवा एक घटना माझे नातेवाईक माझे जे 2 भाऊ आहेत, And a couple of days ago, an incident happened at my चुलत भाऊ brothers and my cousins. एकदम तरुण आहेत, नुकतंच त्याचे लग्न झाले. And they are young, they got married. आणि मग मला कळालं की ते दोन्ही जे माझे बंधू आहेत ते चाललेत आता दिल्लीला. And both of them are traveling to Delhi. आणि मग दिल्लीला चाललेत. एक सेवक पुण्या पिंपरीमध्ये आले होते. And one servant of God had come to Pimpri. अतिशय प्रसिद्ध त्यांचं नाव आहे. And he was very famous. काही वर्षापूर्वी ते आपल्या चर्च मध्ये पण आले होते. A few years ago had come to our church. चर्च मध्ये आल्यानंतर मी मग त्यांना थोडंसं दुपारी रेस्ट साठी माझ्या घरी घेऊन गेलो होतो. And then for rest after church, I took him to my place. त्यांनी आल्यानंतर आपल्या चर्च मध्ये एक गोंधळ केला. And then he created a confusion in the तरुण church. पोरांना बरोबर हेरलं त्यांनी. And he came to the youngsters. आणि त्यांच्यामध्ये बरोबर एक आपल्या चर्च मधली एक मुलगी बरोबर त्यांच्या गळाला लागली. And one girl in the church, she got influenced by him. मग ती झाली त्यांना जॉईन. And then she joined his ministry. मग कुठे विश्रांतवाडीला रूम घेतली ती. तिथं सगळे सगळ्या चर्च मधून जमा केलेली तरुण मुलं तिथं त्यांनी ठेवली होती. And in Vishrantwadi, they called youngsters from different churches. अनेकदा त्या पालकांच्या कुठल्या तरी परगावामध्ये शहरामध्ये मीटिंग होती, तिथे ही मुलगी गेली. And then this girl went to the meeting of the servant and different places. गेल्यानंतर मग मला इथून जायच्याच मला सांगितलं पास्टर, आणि त्यांनी मीटिंग भरवल्यात आणि आम्हाला सगळ्यांना त्यांना घेऊन चालले ते. And when she was going, she told pastor, I'm going and there's a meeting there. म्हटलं त्या सेवकाने तुला सांगितलं ना का तुझ्या पालकाची परवानगी घे? And did the servant not told you like take permission from your pastor? म्हटलं नाही का सांगितलं. And it was not so. म्हटलं आता गेलीस ना की पहिलं त्या पालकाला म्हणा की मला फोन करा. And once you go there, ask the pastor to call me. आणि मग त्यांनी मला फोन केला. Then he called me. मी त्यांना बरोबर घेतलं. मग And then I talked to him. म्हटलं ही गोष्ट चांगली नाही म्हटलं. And this is not the right thing to do. ही व्यवस्था नाही. This is not the discipline. तुम्ही मला न विचारता माझ्या चर्च मधली मुलगी तुमच्याकडे कशी काय जॉईन करून घेतली, तुम्ही तिला परस्पर कसं काय घेऊन गेला? And you didn't ask me, and then you took a girl from my church into your ministry. त्यांना काही उत्तर देता आलं He नाही. didn't have any answer. त्या दिवशी त्यांना कट केलं माझ्या ग्रुप मधून. माझे जे बाहेरचे जे सेवक वर्ग आहेत माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये त्याच्यामधून त्यांना कट करून टाकलं. And from that day, I cut him from my contacts of servants. त्याच सेवकाच्या पिंपरीमध्ये मीटिंग भरल्या. That servant had a meeting in Pimpri. आणि तिथे हे माझे दोन्ही बंधू गेले होते. And my 2 brothers went there. आणि मग त्याच्या माझ्या एका भावाच्या घरी त्यांना रात्री डिनरला बोलवलं. And one of my brother called him for dinner at his place. मग ते बरोबर डिनर करता करता बरोबर माहिती घेतात. And when he was having dinner, he asked for some मग त्या माझ्या भावाला information. विचारलं तुझं कॉलिंग काय? And he asked my brother, what is your calling? मग मी हे करतो मी ते करतो पण मला अजून माझा हे मिळत नाही. I do this, but I don't know my real calling. आता म्हटलं कसं मिळणार, हे मिळत नाही ते मिळत So how will नाही. you get your real calling? तुम्ही पाळकाचं ऐकतच नाही, आज्ञा पाळत नाही. मग ते पाळक म्हटलं की चला माझ्याकडे या, तुम्हाला मी तुमच्या कॉलिंग प्रमाणे तुम्हाला संधी देतो. You don't listen to the pastor, so that pastor said, come to me and I'll tell you what your calling is. दोन्ही बंधू आता बॅगा वगैरे भरून तयार आहेत. So both the brothers are ready to travel with him. चालले दिल्लीला. They're going to Delhi. आता इथं त्यांचे आई वडील आहेत, And घरदार आहे. here they have the house, they have the parents. कॉलिंग कन्फर्म आहे, काही माहित They नाही. don't know what their calling exactly ज्या is. पालकांनी त्यांना लहानपणापासून वाढवलं, मोठं केलं, एवढं शिकवलं आणि प्रभूच्या सेवेसाठी उभं केलं, त्यांना विश्वासघात करून
आता ते चालले तिसरे. The pastors that taught him, made them grow spiritually. They are betraying him and going abroad. आपल्याला हे असे प्रकार सध्या चालू आहेत. And such things are going on. ते माझे काका, त्यांना आता त्यांचं घरामध्ये सगळं वातावरण आणि सगळं दुःखी आहे. And my uncle has a very disturbed atmosphere in his ज्या family. वेळेस एखादा घरातला तरुण मुलगा देवाच्या कॉलिंग प्रमाणे ज्यावेळेस तो बाहेर जातो, When a young person from a family goes out according to त्याचं calling, कॉलिंग त्याचं पाचारण कन्फर्म आहे किंवा खात्रीशीर आहे, he knows what his calling is. मग तो देशामध्ये जाईल किंवा देशाच्या बाहेर तो जाईल. He goes in the country or goes तो out. जात असताना घरामध्ये एक समाधानाचं वातावरण असतं, While he goes, there is a satisfaction in the family. एक आनंदाचं वातावरण There's असतं. a joy in the family. ही मुलं चाललीत आता तिकडं, And our children are going there. पण घरामध्ये दुःखाचं वातावरण आहे. But it's sadness in the house. याचा अर्थ काय? What does this mean? की ते देवापासून नाही, It is not from God. ते पाचारणाला शोभेल असं नाही. It is not suitable for the calling. फार अतिशय अवघड गोष्ट आहे. And this is a very difficult आणि situation. म्हणून लक्षात ठेवा. That is why listen. हालेलुया. Hallelujah. मी सगळ्यांना आणि सांगतो की ऐकायचं असेल तर मी सांगतो ते सेवक ऐकत जा. And whatever I told you have to listen to it. ऐकायचं असेल If you want to listen तर तुमच्या सिनियर पास्टर महाडकरांचे संदेश ऐका. and listen to the message of Pastor Mahadkar. अजून ऐकून त्यांच्यापेक्षा आणि अजून कोण तुम्हाला हवा असेल तर बेंगलोरचे पास्टर SR मनोहर त्यांचं We ऐका. have Pastor S.R. Mano from Bangalore. You can listen to him. सध्या मी फक्त एवढे दोनच नावं तुम्हाला सांगू I शकतो, can only tell you two names where you बाकीच्यांचे can मला listen. माहित नाही. I don't know about the others. प्रियानो, आणखीन असाच एक सेवकाचा मी व्हिडिओ बघितला. Beloved, I seen a video of such a servant, मोठं कॉन्फरन्स भरलेला आहे. and there was a big prayer meeting. वेगवेगळ्या ठिकाणातून लोक आलेले आहेत. People came from many म्हणजेच places. वेगवेगळ्या चर्चेस मधून लोक People आलेले from आहेत. all the churches. आणि मग पहिलं त्यांचं ते युट्यूबवर पहिलं ते मोबाईलवरती स्क्रीनवर आलेलं आहे. Then on YouTube it came on the screen. तुमचं टाईप, तुमचं ऑफरिंग, तुमचं जे काय अर्पण असतील या आणि तो कोड दिलेला असतो, तो स्कॅन करायचा, तो कोड नंतर बाकी काय बँकेचे डिटेल ते दिलेले आहेत, याच्यावर तुम्ही पाठवा. And your tithes, your offerings, you have to pay by UPI or by NEFT. आता एखादा सेवक आपल्या समोर बसलेले लोक हे वेगवेगळ्या चर्च मधून आलेले आहेत. A servant of God, when he sees people from different churches, मग त्या लोकांनी त्यांचा टाईप, त्यांचं ऑफरिंग त्यांच्या चर्च मध्ये देणं गरजेचं so they आहे. should give the tithes and offering to their churches. माझ्याकडे आणायचा काय संबंध नाही. They shouldn't get it to that मी त्यांचा person. पालक नाही, He is not their मी pastor. त्यांना चारत नाही, He is not the मी shepherd. त्यांचा सांभाळ करत नाही. He doesn't take care of them. पण चालू आहे. And these things are आणि going on. ही लोकांची झुंबडच्या झुंबड त्या मीटिंगला. And crowds of people are going to the such meetings. हल्ली हे फार चालू आहे. The main things going on. आणि पहिलं काय येणार, ते सगळं डिटेल येणार बँकेचे. And first thing, the details of the bank would come up. मग त्या सेवकाला हे कळत नाही की टाईत कुठं द्यायचं, हे आपण शिक्षण देतो की नाही But the लोकांना. servant doesn't understand where to give the tithes and what teachings पण we should स्वतःला give. देवाचे अभिषिक्त म्हणवणारे हे सेवक But they call themselves anointing of God, अशा रीतीने करतात. and they do such things. हे योग्य आहे का? Is this right to do? आणि म्हणून प्रियानो, And that is why. मागच्याच मी तुम्हाला सांगितलं की भोळ्यांचं भलतीकडे वळणं त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरतं. And I told you last time, the turning back of the knave leads to the आणि destruction. अशा सेवकांच्या आहारी भरपूर लोक गेलेले आहेत. And many people have been getting influenced by such servants. अतिशय चुकीचं A आहे. very wrong thing. म्हणून शिक्षणाला धरून राहा. That is why stay with the आपल्या teaching. देवाच्या तत्वाला धरून Stay with राहा. the doctrines of जी God. मंडळी देवाने तुम्हाला रोपले, तुम्हाला खात्री की देवाने मला इथं रोपले, त्या मंडळीला विश्वासू The राहा. church God has planted you in it. Be त्या faithful. देवाच्या सेवकाला विश्वासू Be राहा. faithful to a servant of God. म्हणजे तुम्हाला आशीर्वाद. So you will get blessed. पळापळी करून काही उपयोग And नाही. don't run here and there. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जे पाळक तुम्हाला सांगतात What pastor tells you, ते ऐका. you have to listen to it. त्याच्यामध्ये तुमचं हित आहे. There's goodness for you there. आहे की नाही? मागच्याच मी तुम्हाला सांगितलं हिंदी मधली म्हण. And I told you saying in Hindi. कुठली म्हण सांगितली होती? घर की मुर्गी दाल बराबर. And the chicken at home doesn't taste good. तसा प्रकार आहे प्रिया. It's like that. काय माझे पालक सांगणार? And what our pastor tells us, त्या सेवकाचं ऐकूया. that servant is good. हे तुमचे पालक सांगतात तेच ते सांगतात. Whatever your pastor tells, same thing that पण servant tells. त्यांचं बरं वाटतं. But you listen to him more. घर की मुर्गी काय आपलं डाळ बरोबर. And the chicken at home is not so good. असं होऊ देऊ नका. And
Don't let that happen. फसगत माझी होणार नाही, And I won't get deceived. फसगत देवाची होणार नाही, God won't get deceived, फसगत तुमची but होणार. you will get deceived. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग जे काही तुम्हाला शिक्षण मिळतं The प्रियानो, teaching that you get, जे काही तुम्हाला शिकवलं जातं whatever you have been taught, ते आत्मसात करा, imbibe it. त्या वचनाचं मनन करा, Meditate on that त्या word. वचनाप्रमाणे चाला, Walk by that word. आणि मजे पहा देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. And then you'll see the blessings of God in your life. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. देव तुम्हाला आणि तुमच्यासाठी पवित्र स्थान होईल का नाही तुम्ही पहा. And you will see if God becomes a holy place for you. मागच्या रविवारी मी पाहिलं की परमेश्वराचं भय धर, त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. Last Sunday we saw fear the God, obey His commandment. That's all your duty. तेवढंच कर्तव्य आहे. It's only your आणि duty. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला पवित्र मानता, And when you accept Him as त्याची holy, भीती बाळगता, you obey Him. अजून एक आशीर्वाद काय आहे, One more blessing you get. देव तुमचं पवित्र स्थान होतो. God becomes your holy place. आता पवित्र शास्त्र मला काय सांगतं, And what the Bible tells us. यशायाचा ग्रंथ याचा 8वा अध्याय Isaiah 8 आणि त्याचं 12-13 वचन आणि 14 वचनाची पहिली ओळ. तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना, तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना, त्याचेच भय व धाक धरा, त्याचेच भय व धाक धरा, म्हणजे तो तुम्हास पवित्र स्थान होईल. म्हणजे तो तुम्हास पवित्र स्थान होईल. आमेन. आमेन. जरा जोरात म्हणा आमेन. आमेन. हा, वाचा. and fear the Lord of hosts because He will become your holy place. तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना, And accept the Lord of hosts as holy. त्याचे भय धरा, Be fearful of Him. त्याचा धाक धरा, Let Him be your dread. म्हणजे तो तुम्हास पवित्र स्थान होईल. So that He'll become a holy place for you. जो आम्ही पाहतो निवास मंडप, दर्शन मंडपाचा जो आम्ही अभ्यास करतो, तो आम्हाला पवित्र परमपवित्र स्थान सांगितलेलं आहे. And when we study the veil of the temple, it is accepted as a holy place. जिथं मुख्य याजक ते अर्पण घेऊन त्या परमपवित्र स्थानामध्ये जाऊन ते रक्त त्या वेदीवर शिंपडायचा. The chief priest used to put the blood offering on that altar. आणि यशायाच्या ग्रंथामध्ये पवित्र शास्त्रामध्ये सांगते की तो तुम्हास पवित्र स्थान होईल. And in the Isaiah it says that He will become your holy place. जुन्या करारातला हा यशायाचा ग्रंथ And book of Isaiah in the Old Testament. जुन्या करारातलं छोटं आणि नवा करार आहे. And it is the New Testament in the Old तिथे Testament. येशूच्या जन्माविषयी सांगितलं. And it is written about the birth of Christ. येशूचा जन्म झालाय असं डिक्लेअर केलेलं The आहे. birth of Christ has happened and it's declared. कुमारी गर्भवतीवर पुत्र प्रसवेल, त्याला इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव असे म्हणते. And virgin shall conceive and she'll bring forth a son called Emmanuel, त्या God for सर्व us. त्या ग्रंथामध्ये नमूद It केलेलं is all आहे. written in the scroll. यशाच्या ग्रंथामध्ये वधस्तंभाविषयीचं वर्णन केलेलं आहे प्रिया. And cross is described in the scroll of Isaiah. नव्या कराराप्रमाणे मी पाहतो पवित्र देव आमच्यासाठी पवित्र स्थान असं आहे. And in the New Testament we see God is the most holy म्हणून place for बायबल us. म्हणतं तर परमेश्वरालाच पवित्र माना. So Bible says accept the Lord as holy. कसं पवित्र मानणार पियानो? How will you accept Him as holy? ते पवित्र पवित्र म्हणून आम्ही त्याचं गीत गाऊन आम्ही पवित्र मानावं. By singing holy holy we have to accept Him as holy. देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करून त्याच्या आज्ञेप्रमाणे आचरण करून आम्ही आणि त्याला पवित्र मानावं. By obeying His word, by obeying His commandments, you have to accept Him as holy. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये तर पवित्र 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 जो होता, जो आहे, जो येणार, तो सर्व सत्ताधीश असं म्हणायचं ते थांबत So नाही. Bible says holy holy holy, the one who was the one who is going to come. They don't stop saying that. म्हणून आम्ही सकाळ संध्याकाळ दुपार आम्ही ते म्हणावं प्रियानो. So we have to say it morning, evening and afternoon. होली 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 आम्ही म्हणून त्याचं गौरव करावं. Holy holy and holy, we have to glorify Him by these words. गीत आम्ही गावं. And we have to sing the song. पवित्र पवित्र म्हणून आम्ही त्याचं गीत गावं. By saying holy and holy, you have to praise Him. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एक मराठीचे एक फार सुंदर कवी आहेत And there's a good poet in Marathi. आणि त्यांचं नाव आहे मंगेश पाडगावकर. And he is called Mangesh Padgaonkar. आणि त्यांनी एक पवित्र शास्त्र बायबल सुद्धा त्यांनी एक भाषांतर केलेलं And आहे. he has translated the Bible as well. नवा करार आणि मुक्त चिंतन असं त्याचं नाव आहे. And New Testament and meditating on freedom. आणि ते फार मोठे कवी होऊन गेले. And he was a great poet. मराठीचे ज्येष्ठ कवी त्यांना म्हटलं जातं. And he was a senior poet in Marathi. आणि त्यांच्या अनेक कवितांपैकी एक कविता आहे, त्याचं शीर्षक आहे सांगा कसे जगायचं. And among all his poems, there's one poem called as Tell Us How to Live. सांगा कसं जगायचं, Tell us how do we live? कणत कणत का गाणं म्हणत, And crying or with rejoicing. तुम्हीच ठरवा. And you have to decide. काय गाणं आहे ते की कविता आहे? What is the poem there? सांगा कसं जगायचं, Tell us how do we live? कणत कणत का गाणं म्हणत, With crying or with rejoicing? तुम्हीच ठरवा. You have to decide that.
काय तुम्हाला काय वाटतं? And what do you think? हा, गाणं म्हणत. You have to live with पण rejoicing. विश्वासदार आहेत प्रियांनो, ते कणत आहे सध्या. But beloved, the believers are always crying. मी स्वतःला वचनाप्रमाणे मी चालतो का नाही बघत नाहीत. And I don't see if I'm walking by the word. बायबल आपलं आत्मपरीक्षण करत नाही. I don't introspect myself. आणि मग सारखं रड गाणं. And then I keep crying. एक पूर्वी आपल्याकडे एक सिस्टर होत्या. And one sister was there. त्या आता इथं नाहीत. माझे ते कडक नियम बघून त्या शेवटी आणि निघून गेल्या. And they are not here. They went away by my strictness. त्यांना मी नेहमी म्हणायचं, सिस्टर माझ्यासमोर उभं राहिलं की नीट उभं राहायचं. And I said to him, if you want to stand, रडायचं stand नाही. properly. Don't cry. आणि एकदा मी त्यांच्या घरी गेलो I went to his place आणि once. मग त्यांनी मला पैसे दिले. And she gave me some money. माझ्या हातात अर्पण दिलं. And she gave me the offering. म्हटलं सिस्टर मी अहो प्रार्थनेला आलोय, राहू द्या तुम्हाला ते खर्चाला Sister, लागतील. I've come from prayer, come for prayer. Let मग the एकदम money असे be. पास्टर विधवेच्या टोल्या असं एकदम चेहरा वगैरे करून. And then she got sad for that. इथं पण आले की मग वरती आम्हाला भेटायला आले की एकदम फार असं चेहरा वगैरे रेडवेला And करायचा. when she used to come here, when she used to meet me, she used to be त्याला मी very बऱ्याच sad. वेळा म्हटलं always. सिस्टर माझ्यासमोर येताना हसत या. And I said to her, be happy always when you meet me. विधवेच्या टोळ्या असं करून पैसे द्यायची काय गरज आहे? But you don't have to give your offering by being sad. पवित्र शास्त्रामध्ये त्या विधवेविषयी असं लिहिलंय का? And does it is written about the फक्त widow? येशू सभास्थानात उभा होता. And Jesus was in the temple. लोक आपले अर्पण घेऊन त्या अर्पण पात्रामध्ये अर्पण करत होते. People was bringing their offerings. आणि त्याच्यामध्ये त्या आणि लोक येत असताना त्याच्यामध्ये एक विधवा आली And a widow also came there. आणि तिने तिच्या ते अर्पण भांडारात आणलं. And she put her offering. तिच्या त्या टोल्या आणल्या And she brought her आणि 2 mites. येशूनं तिची प्रशंसा केली. And Jesus worshipped her. बाकीच्यांनी आपल्या मिळकतीतून दिलं, And all others gave from the हिनं earnings. आपली उपजीविका दिली And she gave all her म्हणून earnings. तिचं कौतुक That केलं. is why she was praised there. पण लोक बाकीच्या काय करतात महिला, But people had a different meaning. विधवेच्या डोळे एकदम रडून बिडून. A widow should be very sad. देवाला असं मंदिरामध्ये अर्पण आणलेलं आवडत? God doesn't like such an offering in the church. आवडतं का असं? Does God like it? कसे तरी रडत आले तर आपले दिले You अर्पण. have to असं come होतं by का? crying and then you have to offer something. आपण अशी अर्पण आणतो का मंदिरात? And how do we bring it आम्ही like that? गीत गात अर्पण येतो. We offer him by singing. हालेलुया. आम्ही Hallelujah. गीत गातो, चांगला आनंदाने गीत गातो आणि मग आपलं अर्पण देवाच्या And भांडारामध्ये. we sing a song happily and then we give our offering to आता the आम्ही Lord. अर्पण करताना अजून एक पद्धत केलेली आहे. And again we have brought a मूठ new आतमध्ये thing. सोडताना मी म्हणतो परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. And when we put our offering, we say, God is good, His mercy endures forever. आम्ही कणत जगतो प्रियानो. And we live a life with crying. जगतो आम्ही स्वतःला म्हणतो आम्ही आध्यात्मिक जीवन जगतोय, And when we see we live a spiritual पण life, कणत जगतोय but we प्रियानो. live it with crying. मग जगायचं कसं So प्रिया? how do we live it? सांगा कसं जगायचं? How do we live it exactly? कणत का गाणं With म्हणत? crying or with rejoicing? हालेलुया. Hallelujah. काळ्या कुट्ट काळोखात And there was a deep darkness जेव्हा काही दिसत नसतं, when we can't see anything. तेव्हा कुणीतरी तिथं दिवा घेऊन तुमच्यासाठी उभं असतं. At that place, some person gets you a small lamp. हालेलुया. Hallelujah. काळ्या कुट्ट काळोखात In a pitch darkness, जेव्हा काही दिसत नसतं, when you can't see anything, तुमच्यासाठी कुणीतरी तिथं दिवा घेऊन उभं असतं. some person gets a small lamp there. आता काळोखात कुडायचं And when do you have to cry in the darkness, का प्रकाशात उड्या मारायच्या नाचायचं? or you have to dance and sing in the light? तुम्हीच You ठरवा. have to decide that. सांगा कसं जगायचं? Tell us how to live. कणत With crying का गाणं म्हणत? or with rejoicing. हालेलुया. Hallelujah. काळ्या कुट्ट काळोखात In the pitch darkness, जसं काही दिसत नसतं, when you can't see anything, कुणीतरी तिथं दिवा घेऊन उभं असतं. some person is standing आता there मी with a lamp. प्रत्येक गोष्ट वाचत असताना मी बायबलची रिलेट करतो. I read all these things are related to the word of आता God. इथं रिलेशन कसं आहे पा? And how is the word related here? काळ्या कुट्ट अंधारात In the pitch darkness, जसं कधी काही दिसत नसतं, and when we can't see anything, तिथं कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं. some person is standing there with a small lamp. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की पहा आता काळोखात कुडायचं का प्रकाशात उडायचं? And if you have to cry in the darkness or dance in the light? कोणतरी उभा आहे तिथं, Some person is standing there दिवा घेऊन उभा आहे. with a lamp. काळोखात काही दिसत नाही, पण कुणीतरी आहे जे दिवा घेऊन उभा We आहे. can't see anything, but we see a person who is मग standing आता there ते with a काही lamp. म्हणतात की आता काळोखात कुडायचं, The person is saying, do you have to cry in the darkness हालेलुया, का प्रकाशात उडायचं? or you have to fly in the lamp? तुम्हीच ठरवा. You have to decide that. सांगा कसं जगायचं? Tell us exactly how to live. कणत You जगायचं have to live with the crying. का गाणं म्हणत You have to जगायचं? live with rejoicing and singing. हालेलुया. Hallelujah.
यशायाच्या ग्रंथामध्ये मी पाहतो In the book of Isaiah we see 7वा अध्याय पहिली 2 वचनं वाचा. 7, 1 and 2. यहुदाचा राजा आहाज बिन युथाम बिन उज्जया याच्या काळी असे झाले की आरामाचा राजा रसीन 60. उठ प्रकाशमान हो. उठ प्रकाशमान हो. असं जरा नॉर्मल नका वाचू, जरा दणक्यात वाचायचं. काय तिथे लिहिलंय? उठ प्रकाशमान हो. तिथं कसं आहे, आज्ञा दिली आणि देव आज्ञा देतो त्याला कसा देतो? उठ. हालेलुया. मोशे समुद्राच्या किनारी उभा होता. देव काय म्हणतो? काठी उगार, घाबरू काठी उगार. दे इथं काय असं वाचताना कसं वाचायचं? बायबल वाचतो उठ. काय मग व्हायचं? वाढतं की पुढे आता? उठ प्रकाशमान हो. उठ प्रकाशमान हो. कारण प्रकाश तुझकडे आला आहे. प्रकाश तुझकडे आलेला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. परमेश्वराचं तेज काय तुझ्यावर उदय पावलाय. तेजस्वितेच्या परंपरेने तुझं रूपांतर झालेलं आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावत आहे. पहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे. अंधकार पृथ्वीला झाकीत आहे. निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे. पुन्हा एकदा वाचा. पहा अंधकार पृथ्वीला झाकीत आहे. अंधकार काय करतो? पृथ्वीला झाकीत आहे. सर्व अंधकाराने पृथ्वीला झाकलेला आहे. निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे. राष्ट्रात झाकीत आहे. पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. काळ्या कुट्ट काळोखात In the pitch darkness, जसं काही दिसत नाही, when we can't see anything, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. someone is standing there with the lamp for आता you. काळोखात उडायचं You have to cry in the का darkness प्रकाशात उडायचं? or fly in the light. तुम्हीच ठरवा. You have to decide that. सांगा कसं जगायचं? Tell us how to live. कणत With crying का गाणं म्हणत? or with singing. हालेलुया. Hallelujah. प्रकाश तुझकडे आलेला The आहे. light has come to you. काळोखा राष्ट्रांना काळोखाने झाकलेला The आहे. nations are covered with पण darkness. प्रकाश तुझकडे आलेला But the आहे. light has come to you. मग आता त्या काळोखात तुला कुडायचं So you आहे have to cry in the का तो darkness. प्रकाश देवाने दिले त्याच्यामध्ये तुला उडायचं Or the आहे? light God has given you to fly in it. हालेलुया. Hallelujah. परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. People who believe in Him will get a new ते strength. धावतील तरी दमणार नाही. They'll not get tired by ते walking. चालतील तरी थकणार They'll नाही. run and never get weary. हालेलुया. Hallelujah. देवाचं वचन प्रकाश आहे. The word of God is the light. काळ्या कुट्ट काळोखात In the pitch darkness, जसं काही दिसत नसतं, when we can't see anything, कोणीतरी तुमच्यासाठी दिवा घेऊन उभा असतं. someone is there with the lamp for you. हा दिवा काय आहे? And what is this light? देवाचं वचन आहे. It is the word of God. 119 स्तोत्राच्या 105 वचनामध्ये सांगितलं. 119:105. स्तोत्र करता काय म्हणतो? What the psalmist says. हालेलुया. तुझे वचन माझ्या पावलांकरिता तुझे वचन माझ्या पावला करता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. Your word is a lamp to my feet and a light to my path. हा, तुझं वचन माझ्या पावला करता काय आहे? दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. प्रकाश आहे. कोणीतरी तिथं दिवा घेऊन उभा असतो. कोण आहे तो? देवाचा आत्मा. And someone is there with the lamp for you and it is the Spirit of God. हालेलुया. Hallelujah. पवित्र शास्त्राचा ऑथर कोण आहे? Who is the author of the Bible? देवाचा It is the आत्मा. Spirit of God. हालेलुया. Hallelujah. मी तुमच्यासोबत देवाचं वचन सांगतोय, I'm telling the word of God in पण front of you. बोलतोय कोण? Who is speaking? देवाचा आत्मा. It is the Spirit of God. निबिड काळोख राष्ट्राला झाकीत The आहे, pitch darkness is covering the पण nations. देवाचा आत्मा तिथं तुमच्यासाठी उभा आहे. दिवा But the घेऊन. Spirit of God stands there with the lamp for you. आता तुम्हाला काळोखात कुडायचंय You have to cry in the का darkness प्रकाशात उडायचं or आहे? fly in the lamp. तुम्हीच ठरवा. You have to decide. सांगा कसं जगायचं? Tell us how to live. कणत With crying का गाणं म्हणत? or with rejoicing. कसं करायचंय? How do you do that? का कुठंच जगायचंय? Or with crying. गाणं म्हणत. You have to live your life with singing. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. पवित्र शास्त्रामा सांगतो, So the Bible tells us प्रारंभी देवानं आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. पहिलं काय देवाने निर्माण केलं असेल? what is the first thing God was created? प्रकाश. He created light. म्हणा प्रकाश. हालेलुया. वाचा उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 1 2 वचन वाचा.
प्रारंभी देवाने प्रारंभी देवानं आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केले, आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, तेव्हा पृथ्वी आकारविरहित तेव्हा पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. व शून्य होती. पहा, तेव्हा पृथ्वी कशी होती? आकार विरहित आणि कशी होती? शून्य. शून्य होती. हा, जलनिधीच्या पृष्ठभागावर जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. अंधकार होता. बस. And in the beginning, God created heavens and the earth. The earth was without form and void, and darkness was deep on the face of the earth. जलनिधीच्या पृष्ठभागावर And on the face of the earth, अंधकार there होता. was a deep darkness. हालेलुया. Hallelujah. आणि मग पुढे काय लिहिले पहा. What is mentioned further? आणि देवाचा आत्मा आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तिथं कुणीतरी उभा असतो दिवा घेऊन. The Spirit of God was hovering on the face of the water. हालेलुया. आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर And on the face of the earth, देवाचा आत्मा तळपत राहिला. तळपत राहिला. Spirit of God was hovering on the face of the water. हालेलुया. Hallelujah. माझ्या भावानं बहिणी, My brothers and sisters, येशू म्हणतो, Jesus says, मी जातो I go, तुमच्यासाठी कैवारी आत्मा send you पाठवतो. helper spirit. तो तुम्हाला आणि सत्यात घेऊन He'll जाईल. take you to complete truth. तो तुम्हाला शिकवेल. He'll teach you. हालेलुया. Hallelujah. आणि माझी आठवण तुम्हाला तो करून देईल. And He'll make you remember me. आमेन. Amen. आमेन. आमेन. Amen. आमेन. Amen. काळ्या कुट्ट काळोखात जसं काही दिसत नाही, In the pitch darkness, when we can't see anything, तुमच्यासाठी कुणीतरी तिथं दिवा घेऊन उभा असतो. someone is standing there with a lamp for you. आता काळोखात कुडायचं You have to cry in the का darkness प्रकाशात or उडायचं, fly in the light. तुम्हीच You ठरवा. have to decide that. सांगा कसं जगायचं. Tell us how to live. कणत कणत With crying का गाणं म्हणत. or with singing. हालेलुया. Hallelujah. आम्हाला गाणं म्हणत जगायचंय. And we have to live our life with singing. आमेन. Amen. मग ज्यावेळेस उत्तरार्धा तुमचा येईल प्रियानो, When you have the second half of your प्रयाण life, काळ तुमचा when येईल, you have the end तुम्ही stage, म्हणू शकाल, you can say, मी जगलो, I lived a life. मी आयुष्य जगलो. I lived a good life. ज्याप्रमाणे पौलाची साक्ष आहे. Like Paul testifies. त्याचा प्रयाण काळ जवळ आला, And his end times were near. तो विश्वास राखला, He kept my faith. धाव I संपवली, completed my run. जे विश्वासाचं सुयुद्ध ते मी I fought the good केलं. battle आता of faith. राहिलाय तो फक्त मुकुट. Just one thing is left, that's the आणि crown तो of केवळ life. मलाच नव्हे, It's not only for तो me. प्रभूचं दुसरेनं ज्यांना ज्यांना प्रिय आहे त्या प्रत्येकासाठी तो आहे. People, those who love the second coming of Christ is for them. हालेलुया. Hallelujah. अतिशय. म्हणून मी तुम्हाला नेहमी असतो की जरा अवांतर वाचन ठेवा. That's why I say, keep reading always. फार गोष्टी चांगल्या चांगल्या मिळतात. And there's a many literally आणि things. प्रत्येक गोष्टीचं रिलेशन पवित्र शास्त्राला लावा. Everything, रिलेट try to connect it to the word of God. पहा, ह्या कडव्यामध्ये देवानं इतकं रहस्य देवाने प्रगट केलं. In the stanza, God has revealed so much mystery. विश्वासाऱ्यांचं जीवन कसं आहे प्रिय. How is the life of believers? आम्हाला कणत कणत जगायचं नाही. We don't have to live our life with आम्हाला crying. गाणं म्हणत We have to जगायचं. live a life with निबिड rejoicing. काळोखाने राष्ट्राला झाकलंय. Pitch darkness has covered the nations. आज देशा अंधकार आहे, And there's a darkness all over. पण प्रकाश तुझवर उदय But पावत the आहे. light has come upon you. आमेन. Amen. तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं Someone is standing there with a lamp for you. आणि पवित्र आत्मा तो आहे. It's the Holy Spirit. तुम्हाला सत्यामध्ये नेणार, It's taking into truth. तुम्हाला देवाच्या मार्गामध्ये नेण्यासाठी, Taking into the way of God. तुम्हाला सदर्भ भूमीमध्ये नेण्यासाठी. Taking you into the good land. आणि तोच देवाचा आत्मा म्हणतो, And the Spirit of God says, आम्हाला गीत गायचं आहे, you have to sing a song. आम्हाला निरंतर स्तवन You have to करायचं pray आहे, unceasingly. आम्हाला होकारात्मक जीवन You जगायचं have to आहे. live a positive life. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. होकारात्मक त्याच्यामध्ये ते आणि कवी ते आणि पॉझिटिव्ह त्यांचे विचार आहे. And they have a positive thoughts. प्याला अर्धा सरला आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. And you can say a glass is half filled. प्याला अर्धा भरला आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू You शकता. can also say a glass is half empty. सरला आहे असं म्हणा If you say it's empty, किंवा भरला आहे असं म्हणा. if you say if it's full, तुम्हीच ठरवा. you have to decide. सांगा कसं जगायचं. Tell us how to live. कणत कणत का गाणं With म्हणत. crying or with singing a song. हालेलुया. Hallelujah. एखादा ग्लास तुमच्या जवळ ठेवला, तुमच्या समोर ठेवला, If a glass is placed in काचेचा front ग्लास of you, a glass, अर्धा पाण्याने भरलेला आहे. and it is filled half with water, 5 लोकांपैकी कुणाला विचारलं काय दिसतंय तुम्हाला, and if you ask 5
5 people, what is it? काही लोक म्हणतील अर्धा रिकामा आहे, Some people will say it's half काय लोक empty. म्हणतील अर्धा भरलेला आहे. Some people will say half full. भरलेला म्हणा किंवा रिकामा म्हणा, Say it's filled, it's empty. तुम्हीच ठरवा. You have to decide that सांगा कसं जगायचं, and tell us how to live. कणत कणत का गाणं With म्हणत. crying or with singing. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पटते काय सांगतो ते? Do you understand this? कणू नका प्रियानो. Don't cry. कुरकुर करणारे लोक देवाला आवडत नाही. And God doesn't like people who आम्ही grumble. आत्मिक जीवन जगणारे लोक The आहोत. people who live a spiritual आम्ही life. आत्म्यामध्ये जीवन जगणारे लोक We live a आहोत. life in the spirit. आत्मिकता काय आहे देव आम्हाला शिकवत God आहे is teaching what is spirituality. आणि आज तोच देव आम्हाला सांगत आहे. The same God tells us today. आम्हाला गाणं म्हणत प्रभूला सादर We have to व्हायचं. present ourselves with singing to God. हालेलुया. Hallelujah. पहा तुम्ही गीत गा, When you sing a song, बंधनं तुटली जाते. bondages are broken. शीला आणि पौला मी पाहतो त्यांनी आणि मध्यरात्री त्या तुरुंगामध्ये मस्त देवाची आराधना Paul केली and Silas worship God in the prison at midnight. आणि बायबल सांगतं त्या तुरुंगाचे पाय डगमगले, And Bible says the chains were broken there. त्यांची बंधनं तुटली गेली. The bondages were broken. का ते कणत बसले, Did they sit and cry आम्ही there? एवढे देवाची सेवा केली, We serve God so आम्ही much. एवढी सुवार्ता सांगितली, We spread the आता gospel. पायामध्ये बेड्या, Now fetters on our हातामध्ये legs. बेड्या, Chains in our hands. कणतो येतो. They're crying and crying. प्रियानो, विश्वासणाऱ्या लोकांमध्ये कणन नाही, Beloved, the believers don't cry. विश्वासणाऱ्या लोकांमध्ये हर्षध्वनी The आहे. believers have a cry of परमेश्वर joy. चांगला Our God आहे, is good. परमेश्वर चांगला आहे. आज देव तुम्हाला विचारतोय, God is asking you today. सांगा कसं जगणार, Tell us how will you live? कणत कणत With crying का गाणं or म्हणत. with singing? हालेलुया. Hallelujah. आणि वीड काळोखाने राष्ट्र झाकलेले Pitch आहे, darkness has covered the प्रकाश nations. तुझ्यावर उदय पावत Light has आहे. come upon you. दिवा घेऊन कोणीतरी तुमच्यासाठी उभा With the आहे. lamp, someone is standing कोण there. आहे तो दिवा घेऊन Who उभा? is he? देवाचा आत्मा, The Spirit of God पवित्र आत्मा, The Holy जो Spirit तुम्हाला सदर्भ भूमीमध्ये नेतो, will take you into the जो good land. उत्पत्तीच्या पहिल्याच वचनामध्ये आम्हाला पाहायला Who मिळतो. is there in the first chapter in देवाचा Genesis? आत्मा तिथं तळपत होता, Spirit of God was hovering there. अंधकार होता. Darkness आणि पुढे ते there. उत्पत्तीचं परत येतं ते वचन वाचा पहिलं. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, तेव्हा पृथ्वी आकार विरहित तेव्हा पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता अंधकार होता आणि देवाचा आत्मा आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला जलावर होता. तळपत राहिला. पुढं तेव्हा देव बोलला, हा आता पहा निर्मिती. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, प्रकाश हो. आणि प्रकाश झाला. पहिली निर्मिती कशाची झाली? प्रकाश. आकाश आणि पृथ्वी निर्माण आकाश- केली, पण काय होतं ते शून्य होती, आकार विरहित होती. मग तिथं जलनिधीच्या पृष्ठभागावर देवाचा आत्मा तळपत होता, अंधकार होता आणि देव म्हटला काय हो? प्रकाश हो. प्रकाश हो. तुम्ही प्रकाशाची प्रजा आहात. You are the people of the light. हा, देवाचं वचन आमच्यासाठी प्रकाश The word आहे. of God is a light for us. स्वतः परात्पर देवाचा शब्द आमच्यासाठी प्रकाश The आहे. word of the eternal God is light for येशू us. म्हणतो मी जगाचा प्रकाश Jesus आहे. says, I am the light of the world. जो मला अनुसरतो One who accepts me, तो अंधारामध्ये साच पडणार नाही. he will not struggle in the darkness. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रियानो, तुम्ही अंधकारामध्ये खचून जाऊ So नये, beloved, don't be disappointed in the काळोखामध्ये darkness. तुम्ही असू नये प्रियानो. Don't be in the darkness. म्हणून देवानं प्रकाश दिला प्रिया. That is why he's given you the light. आम्ही चालावं. You have to walk. तो वचनाचा प्रकाश It आहे. is the light of आम्हाला the word. मार्ग दाखवतो It प्रिया. shows us the way. आम्हाला जीवन तो It gives us देतो. life. देवाचं वचन It's the word of God. आणि देवाचं वचन देवाचा आत्मा आमच्यापर्यंत घेऊन And the येतो. word of God is brought to us by the Spirit of God. कारण तोच त्याचा लेखक आहे, Because he's the author. पवित्र शास्त्राचा लेखक, He's the author of the Bible. प्रत्येक घटनेचा साक्षीदार. He's a testimony to all the इथं events. पाहिलं त्या सृष्टीच्या निर्मितीचा साक्षीदार सुद्धा कोण आहे? पवित्र He आत्मा. was present at the creation. हालेलुया. Hallelujah. येशू वधस्तंभावर गेला, तिथं साक्षीदार कोण आहे? पवित्र आत्मा. And Jesus went on the cross, even the Holy त्याचं ठार Spirit was मारलं there. जाणं, पुरलं जाणं, पुनरुत्थान, स्वर्गारोहण, त्या साक्षीदार कोण आहे?
पवित्र आत्मा. He was killed, buried, resurrected, ascended to heaven. All this testifies the Holy Spirit. तो लवकर पुन्हा येत आहे येशू ख्रिस्त. He's going to come soon again. त्याचा साक्षीदार कोण Who असणार आहे? testifies that? पवित्र The आत्मा. Holy Spirit. कारण का निभीड काळोख राष्ट्राला झाकीत आहे. Pitch darkness covers the पण nation. दिवा घेऊन कुणीतरी उभा आहे. Someone comes there with a कोण lamp. आहे Who उभं? is he? पवित्र He's आत्मा. the Holy Spirit. तुम्ही त्या प्रकाशामध्ये चालावं. You have to walk in the तुम्ही light. अडखळू नये. Don't तुम्ही stumble. ध्येयाप्रत You पोहोचावं. go to the goal. तुम्ही सार्वकालिक जीवन You go प्राप्त to the करून eternal घ्यावं. life. सत्याच्या ज्ञानाप्रत You पोहोचावं. attain the knowledge आणि of the ते truth. जर पोहोचायचं आहे And if you have reached तर there, तुम्हाला कसं जगायचं आहे? How do you have to live? गाणं म्हणत You have to live with singing. जय जय प्रभु यीशु की हालेलुया. Hallelujah. हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो. He came to the world to save us. Praise Him. माझा खिसा रिकामा आहे. My pocket is empty. परमेश्वर चांगला Our आहे. God is good. त्याची दया सनातन His आहे. mercy endures forever. आज माझ्यासाठी माझ्यासमोर मोठा आणि प्रश्नाचा डोंगर उभा आहे. And I see a mountain of परमेश्वर problems. चांगला आहे. Our God is good. त्याची दया सनातन His आहे. mercy endures forever. हालेलुया. येरियोच्या तटाभोवती इस्रायल लोकांना तेच सांगितलं. And on the walls of his Jericho, चक्कर Israel were मारा. told, go around it. गाणं गा. Sing. सातव्या दिवशी 7 फेऱ्या On the मारा. 7th day, go 7 times. गाणं गा. By singing. जय घोष करा. Rejoice. हालेलुया. Hallelujah. प्रश्न सुटला. And the walls collapsed. तटभिंत कोसळली. The wall collapsed. आमेन. Amen. सांगा कसं जगायचं. Tell us how to live. कणत कणत With crying का गाणं म्हण. or with singing. हालेलुया. Hallelujah. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. Rejoice in the Lord पुन्हाही always. सांगतो सर्वदा आनंद करा. Rejoice always. प्रतिकूल परिस्थिती असू द्या आनंद करा. And bad situation, rejoice. चांगली परिस्थिती आनंद Good करा. situation, rejoice. सर्व परिस्थितीमध्ये आमची एक अवस्था महत्वाची आहे. All situation are same condition. आम्ही येशू मध्ये आहोत. We are in God. देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे. Spirit of God is in me. हालेलुया. Hallelujah. तर मग अशी आम्ही स्तवन करत असताना When we worshipped एक अतिशय earlier, सुंदर पांढरं शुभ्र असं आणि कबूतर चर्चच्या बरोबर मधोमध असं ते उडत होतं प्रियानो. Had a एका vision- जागी स्थिर जसं असतं पंख पसरलेले आणि तसं ते होतं had प्रियानो. a vision of a white dove in the middle of church. देवाचा आत्मा तुमच्यावर आहे. Spirit of God is upon you. हो कोणीतरी तो उभा आहे. Someone is standing there. तो देवाचा आत्मा The आहे. Spirit of God. आता तो आत्मा आम्हाला म्हणतोय The Spirit says, आता काळोखात कुडायचं and cry in the darkness का प्रकाशात or उडायचं. fly in the light. काय What do करायचं? you have to do? गरुडाप्रमाणे पंख धारण करून उंच उडा प्रकाशामध्ये. Like the eagle, fly high. कारण देव तुमच्या बरोबर आहे. Because God is with you. जगामध्ये जो आहे The one who is in the world, त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे but the one who is in तो you सर्वाहून मोठा आहे. is bigger than आणि everyone. तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. And He is हालेलुया. Lord Jesus Christ. यहुद्याचा सिंह, And the Lion of Judah, परात्पर देवाचा पुत्र, Son of the highest ज्याने God. मरणाची नांगी One has ठेचली, crushed the sting of ज्याने death. मरणावर विजय मिळवला One overcome आणि जो death. तुम्हाला म्हणतो He's saying to you, तुम्ही विजयापेक्षा अधिक more than आहात. conquerors. मग विजय साजरा करणारे लोक कणत नाहीत, विजय साजरा करणारे लोक गाणं म्हणतात. People who celebrate victory don't cry, but they rejoice. विजयाचं गीत आहे, And cry of victory. आनंदाचं गीत आहे, Song of happiness. देवाचं गीत आहे. Song of the Lord. आम्हाला कणत जगायचं नाही, You have to not live आम्हाला by गाणं crying. म्हणत You have to जगायचं live आहे. with rejoicing. कारण माझ्यासाठी आता देवाचा आत्मा आहे. Because for me, the Spirit of God तो is मला there. सत्यामध्ये नेत He's आहे. taking me into truth. तो मला चालवत आहे. He's leading me. आमेन Amen. आमेन. Amen. आणि सर्वदा आम्ही पाहतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. So in all situation, walk by the guidance of the जितक्यांना Spirit. देवाचा आत्मा For चालवतो whom the Spirit leads, तितके देव पुत्र आहे. they are the sons of God. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो आमचा विषय चालला आत्मिकता म्हणजे काय आहे. And our topic is what is spirituality. हालेलुया. Hallelujah. प्रियानो आता बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या आहेत, आता काही महत्वाच्या अजून राहिलेल्या आहेत, पण आपण हळूहळू बघूयात कशा आहेत. And we have seen many things. We'll see आज it next फक्त time. कुठलं वचन घ्यायचं त्याची सुरुवात करूयात. पुढच्या रविवारी देवाच्या कृपेने आपण ते बघणार And आहोत. we'll see just one word today. पेत्राचं दुसरं पत्र याचा पहिला अध्यायाचा 4थं वचन. पहिले पत्र 1:4. पेत्राचं दुसरं पत्र पहिला अध्याय 4थं वचन.
त्यांच्या योगे त्याच्या योगे मोलवान व अतिमहान अशी वचने मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे. And by which we have been given to us exceedingly great and precious promises, that through these you may have been partakers of the divine nature, having escaped the corruption that is in the world through lust. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला The सांगतं, word of God tells us, ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील. and the rights of the Christians. तिसऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, The third verse we see, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवाने व आपल्या तत्वाने पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीचे सर्व काही साधक ते आपल्याला दिले आहे, हे तुम्हाला माहित आहे. as His divine power is given to us in all things that pertain to life and godliness, through the knowledge of Him who called us by glory and virtue. हे तुम्हाला माहित आहे. You know all this. त्यांच्या योगे By that, मोलवान व अतिमान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे. exceedingly great and precious promises given to you. जो उभा आहे त्याने काय दिले आपल्याला? One who is standing, what is given us? मोलवान आणि ती महान वचने And great promises आपल्याला दिली आहे, is given it to us. यासाठी की For that, त्यांच्याद्वारे through those, तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून you have escaped the corruption that is in the world through lust. ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे. Become a partaker of the divine nature. ईश्वरी स्वभावाचं विभागी Having a part of the divine nature, ही आत्मिक जीवनाची एक महत्वाची बाब this आहे. is a great part of the spiritual life. हालेलुया. तो स्वभाव माझ्यामध्ये आला I पाहिजे. need to have that character in me. ख्रिस्ताची चित्तवृत्ती माझ्यामध्ये आली The पाहिजे. character of Christ should be in me. जगातली भ्रष्टता चुकून आम्हाला ईश्वरी स्वभावाचं विभागी To व्हायचं आहे. escape the corruption of the world and have the partaker of divine nature. त्यासाठी अति महान आणि मोलवान अशी वचनं देवानं आम्हाला दिलेली आहे. And for that exceeding great and good promises God has given आणि us. वचन काय आहे? And what is the word? आमच्यासाठी दिवा आहे. And He's the light for us. वचन काय What आहे? is the word? आमच्यासाठी प्रकाश It is आहे. light for us. राष्ट्रांना काळोख झाकीत आहे, And nations have darkness. पण कुणीतरी आहे दिवा घेऊन उभा आहे. Someone is standing with the तो lamp. देवाचा आत्मा Is आहे. the Spirit of God. हालेलुया. Hallelujah. देवाच्या वचनाचा उलगडा मानवी बुद्धीने कधी होतो का? And does the word is revealed हो through का the नाही? mind of man? नाही हो. It doesn't happen. संदेश मनुष्याच्या इच्छेने कधीही आलेला नाही. And the message never comes from the will of man. देवाच्या आत्म्यानं प्रेरित झालेल्या मनुष्याने तो देवापासून सांगितलेला A आहे. man inspired by the Spirit of God tells it through God. म्हणजे बोलणारा कोण आहे? One who talks, who is he? देवाचा. He is the Spirit of God. हालेलुया. Hallelujah. आणि प्रियानो, आम्ही त्या ईश्वरी स्वभावाचं विभागी होणं ही आत्मिकता आहे. And beloved, we have to be a partaker of तो divine nature, that माझ्यामध्ये spirituality. दिसला पाहिजे. And he should be seen in me. हालेलुया. Hallelujah. पुढच्या रविवारी आपण We'll पाहू. see it next time. याच आपल्या जागेवर आपण उठून उभा राहूया. Let us all stand in our प्रभूला places धन्यवाद and देऊया. give thanks to the Lord. आमेन.